नमस्कार मित्रांनो, एम के ऑल न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस शिपाई 2022 आणि 23 म्हणजे 2024 मध्ये होत आहे मित्रांनो। तर गडचिरोली तर या ठिकाणी जागाही मोठ्या प्रमाणे वाढलेले आहेत। तर एक शुद्धीपत्रक प्रसिद्ध झालेले आहे 12/3/2024 12 तारखेचा या दिनांक तर आहे, पण 13 तारखेला वेबसाईटवर प्रसिद्ध झालेलं आहे मित्रांनो। तर गडचिरोली तर या ठिकाणी अगोदर 742 पदांसाठी जाहिरात आलेली होती, बरोबर ना। आता जागाही मोठ्या प्रमाणे वाढ झालेली आहे। तर 912 जागा म्हणजे जवळपास 170 जागांची वाढ झालेली आहे। तर एका जिल्ह्याला एवढे जागा असतात 170 180, तर इथं 170 जागांनी पुन्हा वाढ झालेलं आहे। तर कुठल्या कास्टला किती जागा ते पण एकदम क्लिअर त्यांनी म्हणजे एक नवीन शुद्धीपत्रकच प्रसिद्ध झालेलं आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता। आणि सर्वात महत्त्वाचा, उमेदवार म्हणतात की मी सोलापूरचा आहे, मी पुण्याचा आहे, मी नागपूरचा आहे, मी यवतमाळचा आहे, तर मी या ठिकाणी फॉर्म भरू शकतो का, म्हणजे गडचिरोलीला फॉर्म भरू शकतो का। तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। मी तुम्हाला पुन्हा सांगतो मित्रांनो, गडचिरोलीला अगोदर 742 जागांसाठी जाहिरात आलेली होती, तब्बल 170 जागा इथे वाढलेले आहेत। आता 912 जागांसाठी भरती होणार आहे। आता या ठिकाणी कट ऑफ पण कमीच लागणार, याचं कारण पण मी तुम्हाला सांगतो मित्रांनो। पोलीस भरतीचं जाहिरात प्रसिद्ध झालेलं आहे ना, त्यामध्येच आपल्याला क्लिअर इथं माहिती मिळणार आहे। तर जो जाहिरात आहे ना, या जाहिरातीमध्ये 6.7 एक सेकंद 6.7 इथं आपल्याला माहिती आहे की आपण फॉर्म भरू शकतो का नाही। हां, 6.7 आलेलं आहे बघा। तर यामध्ये 1 नंबर 2 3 4 नंबरचा पॉईंट तुम्ही बघू शकता। 4 नंबर पॉईंट, गडचिरोली जिल्हाकरिता शासन गृह विभाग अधिसूचना दिनांक 23/9/2022 नुसार गडचिरोली जिल्ह्यात पोलीस भरतीमध्ये आवेदन सादर करणाऱ्या उमेदवाराला अतिरिक्त 100 गुणांची गोडी व माडिया भाषेची लेखी चाचणी द्यावी लागेल। तर मित्रांनो, ज्याप्रमाणे लोकल लँग्वेज असतो त्याप्रमाणे गडचिरोलीची जी भाषा आहे तिकडं अजून एक एक्झाम द्यावी लागणार आहे। याचाच अर्थ पुढे त्यांनी दिलेला आहे बघा, गडचिरोली जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या उमेदवारांनाच गडचिरोली जिल्ह्यात पोलीस भरतीमध्ये भाग घेता येईल। आलं लक्षात मित्रांनो। आता ही 912 जागा आहेत ना मित्रांनो, ही फक्त गडचिरोली जिल्ह्यात जेवढे उमेदवार राहतात तर त्यांच्यासाठीच आहे, बाकी कोणासाठी भरती नाही मित्रांनो। तुम्ही सोलापूरचा आहे, मी पुण्याचा आहे, मी नागपूरचा आहे, मी मुंबईचा आहे, तर तुम्ही इथं फॉर्म भरू शकत नाही, कारण आपल्याला ते लँग्वेजच येत नाही ना, गोडी आणि माडिया भाषा आपल्याला येतच नाही। ही फक्त गडचिरोली जिल्ह्यातील उमेदवारांसाठीच आहे मित्रांनो। ओके, तर तुमचा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो। मी तुम्हाला पुन्हा सांगतो, 912 जागा आहे ना मित्रांनो, तरी फक्त गडचिरोली उमेदवारांसाठीच आहे। आणि इकडचं कट ऑफ का कमी लागतं याचं तुम्हाला लक्षात पण आलं असेल। ओके, तुम्ही तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला नमस्कार मित्रांनो, तुम्ही तर पोलीस शिपाई चालक SRPF या पदाची तयारी करत असाल तर 2023 मध्ये झालेले प्रश्नपत्रिका जवळपास 70+ प्रश्नपत्रिका, ते पण स्पष्टीकरण सहित के सागर मित्रांनो गाजलेलं नाव आहे। तर यामध्ये 38 प्रश्नपत्रिका जिल्हा, ग्रामीण व शहर पोलीस शिपाईचे आहेत, 28 चालक पोलीस शिपाईचे आहेत आणि 12 SRPFचे, ते पण प्रश्नपत्रिका स्पष्टीकरण सहित मित्रांनो। तसेच मित्रांनो, तुम्ही तर पोलीस शिपाई चालक या पदाची तयारी करत असाल तर मोटार वाहन चालवण्याचे वाहतुकीबाबत कायदे व नियम, तर याबाबत पण पुस्तक अवेलेबल आहे मित्रांनो। तर या पुस्तकातून मागील वर्षी मोठ्या प्रमाणे प्रश्न आलेले आहेत। तसेच मित्रांनो, पोलीस शिपाई चालक भरतीचे मार्गदर्शक, मग 2019 मध्ये 20 प्रश्नपत्रिका, ते पण स्पष्टीकरण सहित या पुस्तकमध्ये उपलब्ध आहेत। सांगायचा एकच उद्देश की मित्रांनो, तुम्ही तर पोलीस शिपाई पदाची तयारी करत असाल SRPFची तसेच चालक, तर यासाठी महत्त्वपूर्ण पुस्तक ठरलेले आहेत। मार्केटमध्ये सर्व स्टोअरमध्ये पुस्तक अवेलेबल आहे। तसेच तुम्ही ऑनलाईन पण खरेदी करू शकता मित्रांनो। ऑनलाईन खरेदी करण्यासाठी लिंक व्हिडिओच्या टायटलला क्लिक करा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक मिळेल, तिकडनं पण तुम्ही खरेदी करू शकता। तिकडनं तुम्हाला चांगल्या प्रमाणे डिस्काउंट पण मिळणार आहे।